आता बातमी महाविकास आघाडीच्या गोटामधून आहे। महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेतल्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। 7 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एक जागा संख्याबळानुसार येते। मात्र या एक जागेवरनं धुसफूस सुरू झाली आहे। मवियात सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे, त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे। विधान परिषदेतल्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। दुसरीकडे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांनी हिरवा कंदील दिलाय। मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यामध्ये आणत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात इंडिया आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। मवियाच्या त्रिशंकू परिस्थितीवर तोडगा निघणार की हा वाद आणखी पेटणार पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत, आम्हाला संधी मिळावी। महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही मित्रपक्ष बसून याबद्दल चर्चा अंतिम निर्णय घेऊ। दरम्यान महाविकास आघाडीत राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू असलेल्या संघर्षावर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते आशिष शेलार काय म्हणतायत बघूया। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे। एक जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवते। मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता हा सर्व क्षेत्रामध्ये आपापली भूमिका मांडतच राहतो, मांडणारच आहे। आता प्रश्न आला, महाविकास आघाडीतल्या लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आहे का, तर त्यांची सामूहिक बुद्धिमत्ता अगोदर त्यांनी तपासावी, मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा। गणित सुटेल राज्यसभा विधान परिषद। माझी अपेक्षा आहे की त्यांची सामुदायिक बुद्धिमत्ता असेल तर त्यांनी ती वापरावी, नाहीतर मग कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय आहेच त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।